परंतु आज त्या शहागडावरती दगड माती सोडून काहीच पाहायला भेटत नाही आणि हीच तर शोकांतिका या ठिकाणी म्हणावीशी वाटते। जागतिक वारसास्थळामध्ये आपले गड किल्ले पुढे गेले पाहिजेत, परंतु या गड किल्ल्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे। आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये समाजकारण करतो, परंतु ज्यावेळेस आमचा गड किल्ल्यांचा आमच्या संस्कृतीचा विषय येतो अध्यक्ष महोदय, या ठिकाणी संस्कृती आल्यानंतर आम्हाला विकृती, आम्हाला कुठेतरी आरक्षण असं गाजर दाखवलं जातं, कुठेतरी आम्हाला सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार दाखवला जातो, विरोधकांची ईडी काडी बिडी दाखवली जाते, परंतु यामध्ये आमची संस्कृती मागे चालली हे आम्हाला कुठेतरी विसरून चाललंय। नमस्कार अध्यक्ष महोदय, मी प्रस्तावाला सुरुवात करण्यास थोडा प्रास्ताविक करण्याची मला वेळ द्यावा, कारण गेल्या 3 दिवसापासून अधिवेशन अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे आणि त्यामध्ये इतकं मार्मिक आणि इतकं संस्कारशील व्यासपीठावर या ठिकाणी हे अधिवेशन चालू आहे, त्यामुळं काहींना वेळ भेटला काहींना नाही भेटला, त्यामुळं माझी एक विनंती राहील सभागृहाला की मला 3 मिनिटाच्या जागी 5 मिनिटाचा वेळ द्यावा। त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की ज्ञानियाचा आणि तुकया, ज्ञानियाचा आणि तुकयाचा हाच माझा अंश आहे, ज्ञानियाचा आणि तुकयाचा हाच माझा अंश आहे, माझ्याही रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे, माझ्याही रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे। मी झालो मंत्री इन सांस्कृतिकचा, मी झालो मंत्री इन सांस्कृतिकचा, प्रयत्न माझा महाराष्ट्राची संस्कृती व तिला नवीन ओळख देण्याचा, महाराष्ट्र संस्कृती व तिला नवीन ओळख देण्याचा। सावळे हे रूप तुझं देवा, सावळे हे रूप तुझं मज दिसू लागलं, इनच्या नादानं मला या व्यासपीठाचं याड लागलं, इनच्या नादानं मला या व्यासपीठाचं याड लागलं। आणि अशाच या याडा माझ्या वेड्यावाकड्या शब्दामध्ये या ठिकाणी मी सभागृहाला एक माझा प्रस्ताव मांडतोय। अध्यक्ष महोदयांनी या ठिकाणी प्रस्तावाचं विवेचन केलंय, परंतु सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला पाहावंसं वाटतंय की 12व्या शतकामध्ये माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, 16व्या शतकामध्ये संत तुकोबांनी त्यांची गाथा देहूमध्ये तारवली, नवे तर प्रत्येक जनमानसातून आपल्याला आपली संस्कृती टिकवण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि त्याच बाबासाहेबांना संविधानामध्ये आपल्याला वंश परंपरेला मान्यता न देता भारतीय संस्कृतीला एक मोठं वैकल्पिक स्थान या जगामध्ये निर्माण करून दिलं आणि त्यासाठी मला हा ठराव मांडावासा वाटतोय। गेल्या अनेक वर्षांपासून आपली भारतीय संस्कृती एक सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते। हडप्पा संस्कृती असेल, सिंधू संस्कृती असेल तर मोहनजोदडो संस्कृती असेल, या संस्कृतीमध्ये आजही पाहिलं गेलं तर आपल्या देशामध्ये इतकी प्रगतशील आजही आपण नाहीये तितके प्रगतशील त्यावेळी होतो आणि ती संस्कृती जर आपल्याला पुन्हा टिकवायची असेल तर आपल्याला हा प्रस्ताव या ठिकाणी मांडावासा लागेल आणि हा प्रस्ताव बहुमताने मंजूर सुद्धा करावा लागेल। त्यामुळेच आपली भारतीय महाराष्ट्राची संस्कृती आपली अस्मिता टिकवण्याचा प्रयत्न आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कोणता ना कोणता ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, जसं की मी अहमदनगर जिल्ह्यामधून या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय। माझं या ठिकाणी प्रतिनिधीमध्ये माझं स्थान आहे सांस्कृतिक मंत्री। मनाजोगत मंत्रीपद मिळाल्यानंतर कोणाला किती आनंद होतो हे मी माझ्यापेक्षा जास्त कोणी सांगू शकत नाही, कारण आध्यात्मिक क्षेत्राचा वारसा घेऊन चालत असताना या ठिकाणी मंत्रीपद मला सांस्कृतिकचं भेटलंय आणि याच संस्कृतीचा पुढील 1 वर्ष मी कसा माझ्या मंत्रिपदाचा वापर करून नवे तर सगळ्याला साथीला घेऊन माझी संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि नवे तर फक्त संस्कृती पुढे न्यायची नाहीये तर त्यातून तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी राहणार आहे। आणि त्यामुळं माझ्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये माझं पेमगिरी नावाचं गाव आहे आणि या पेमगिरी नावाच्या गावामध्ये इसवी सन 200 मध्ये यादवांनी बांधलेला भीमगड शिवगड नवे तर त्याला आता शहाजी राजा म्हणून शहागड नावाचं नाव देण्यात आलंय आणि याच शहागडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणार होता, परंतु मुघलांच्या आणि आदिलशाहीच्या आक्रमणामुळे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होऊ शकला नाही आणि 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरती झाला। आणि याच नंतर पुन्हा एकदा आमचा महाराष्ट्रातला एक तरुण जागा होतो आणि त्यानं या ठिकाणी इंच्या माध्यमातून या किल्ल्यांचा पुन्हा विश्वास या ठिकाणी ठराव मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण इसवी सन 200 मध्ये माझा शहागड निर्माण झाला, परंतु आज त्या शहागडावरती दगड माती सोडून काहीच पाहायला भेटत नाही आणि हीच तर शोकांतिका या ठिकाणी म्हणावीशी वाटते। जागतिक वारसास्थळामध्ये आपले गड किल्ले पुढे गेले पाहिजेत, परंतु या गड किल्ल्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे। आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करतो,
प्रत्येक गोष्टीमध्ये समाजकारण करतो, परंतु ज्यावेळेस आमचा गड किल्ल्यांचा आमच्या संस्कृतीचा विषय येतो अध्यक्ष महोदय, या ठिकाणी संस्कृती आल्यानंतर आम्हाला विकृती, आम्हाला कुठेतरी आरक्षण असं गाजर दाखवलं जातं, कुठेतरी आम्हाला सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार दाखवला जातो, विरोधकांची ईडी काडी बिडी दाखवली जाते, परंतु यामध्ये आमची संस्कृती मागे चालली हे आम्हाला कुठेतरी विसरून चाललंय. आणि त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला वाटतं, आणि या ठरावाच्या माध्यमातून मला सांगायचंय, या ठिकाणी सोबत घ्यावं, प्रत्येक जिल्ह्यामधील गावातील विकास करावा आणि विकासामध्ये ज्यांचा गावाचा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती या ठिकाणी सादर करावी, माझ्याकडे द्यावी. नवे तर मी माझ्या पिंगरी गावचा इतिहास या ठिकाणी मांडणार आहे, आणि त्यातून माझ्या गावामध्ये महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा वटवृक्ष, तब्बल 2.5 एकराचा वटवृक्ष, एकच झाड, ज्या झाडातून पाय खाली जमिनीला पारंबी लागली की पुन्हा नव्यानं झाड उगतं, आणि असा सगळ्यात मोठा वटवृक्ष माझ्या गावात आहे, माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये. आज ते जगाला माहित नाहीये, आणि हे जगाला माहित करून द्यायचं असेल तर मला हा प्रस्ताव, मला हा ठराव मांडण्याचा पूर्णपणे अधिकार या संविधानाने दिले, आणि तो मी मांडणार आहे. आपल्या देशामध्ये अनेकदा पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की आपली संस्कृती कुठे ना कुठे तरी चालली. काल आपण फिरण्यासाठी ज्यावेळेस नरिमन पॉइंटला गेलो, कुठेतरी वाटलं होतं महाराष्ट्राची अस्मिता कुठेतरी चालली, आणि त्यामध्ये धस्कन काळजात धस्त झालं की ज्यावेळेस एखादोघं बसतात त्यामध्ये गप्पा मारत बसतात, परंतु विषय कुठेतरी पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलेश करू आमच्या भारतीय संस्कृतीला मागे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि हा मागे प्रयत्न ठेवायचा नसेल तर तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल, एकमेक सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, असं तुकोबांच्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जगावं लागणार आहे. आणि त्यासाठी माझा प्रस्ताव असा आहे की प्रत्येक जिल्ह्यामधील आपला प्रत्येक प्रतिनिधी प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन त्यामध्ये कॉलेजच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये पोहोचला आहे, आणि त्यामध्ये प्रत्येक गावाचा इतिहास या ठिकाणी मांडायचा प्रयत्न चाललाय. माझी सगळ्यांना विनंती आहे या प्रस्तावाच्या माध्यमातून की प्रत्येकानं आपल्या जिल्ह्याचा इतिहास या ठिकाणी सादर करावा, आणि त्यातून सगळ्यात महत्वाचं असं आहे की त्यातून आपल्याला आपल्या स्थानिकांना कसा रोजगार मिळवता येईल. फक्त आपल्या संस्कृती जपायची नाहीये, आपल्याला इतिहास जपायचा नाहीये, नव्यानं इतिहास घडवायचा आहे. तो इतिहास स्वयंरोजगार असा घडला पाहिजे, आणि त्याच स्वयंरोजगारातून माझा भारतातला तरुण बेरोजगार न राहता देशाला एक नागरिक होता होता सगळ्यांना रोजगार देता आला पाहिजे. आणि हाच माझा मनमोकळा प्रयत्न आहे. हा प्रयत्न मला जर टिकवायचा असेल तर माझा प्रस्ताव एका मिनिटामध्ये मी पूर्ण करताय. नंतर असा आहे की त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील ईन मंत्री व विरोधी पक्ष यांचा एक समूह करायचा, आणि त्यातून एक ठराव मंजूर करायचा की त्यासाठी आर्थिक साक्षरता निर्माण करू. जसं की आपलं ईनचं एक ब्रीद आहे, त्यामध्ये 6 तत्वांमध्ये आर्थिक साक्षरता नावाचं एक तत्व आहे, आणि अतिशय महत्वाचं तत्व आहे. त्याविषयी आपले संस्कृती अध्यक्ष महोदय या ठिकाणी ईनच्या मूलतत्वांचा आधार घेऊन आपण ठराव तयार करायचा आहे. सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी आपण गावांचा इतिहास मांडला गेला पाहिजे, आणि त्यामध्ये पेमगिरी असेल, त्यासाठी अनेक ठिकाणं आहेत, त्यामध्ये त्यांचा इतिहासाचा उल्लेख करून प्रत्येकाला इतिहास पुढे आणून त्यातून प्रत्येक गावाचा इतिहास जमावताना त्यातल्याला प्रत्येकाला स्वयंरोजगार, गावातल्या प्रत्येक नागरिकाला त्यातून स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, देश सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि यापेक्षा मोठी संधी या ठिकाणी व्यासपीठानं मला दिली, त्यामध्ये मी व्यासपीठाचा सगळ्यात मोठा आभार मानतो. आपल्या सर्वांना लक्षात आला असून ठराव काय आहे की फक्त जिल्ह्याचा अभ्यास करायचा आहे, पूर्ण राज्याचा नका करू, कारण तू इथे त्या ठिकाणी राज्याचे सगळे मंत्री बसलेले आहेत, इथे प्रत्येक जण आपल्या जिल्ह्याचा अभ्यास करून येणेकरून सगळ्या राज्याचा अभ्यास होईल. प्रत्येकाने आपल्याला हा अभ्यास करून माझ्याकडे द्यावा. नवीन तर मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणार आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणार, प्रत्येक तालुक्यात जाणार, तिथला ऐतिहासिक पार्श्वभूमी या ठिकाणी समजून घेणार आहे, आणि त्यातून हा ठराव पुढच्या अधिवेशनात मी या ठिकाणी शब्द देतो की पुढच्या अधिवेशनाला येताना प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक गावाचा, प्रत्येक तालुक्याचा इतिहास माझ्यासोबत असेल, आणि त्यासाठी मी काय काय केलंय हा शब्द, आणि त्यासाठी मी काय काय करणार आहे हा पुन्हा एकदा पूर्ण अहवाल घेऊन या ठिकाणी व्यासपीठावर येईल, आणि पुन्हा त्याच जोशाने माझा पुढील प्रस्ताव त्या ठिकाणी मांडेल. धन्यवाद अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला प्रस्ताव मांडण्याची संधी दिली. थोडक्यात मला फक्त पिघल कर, जज्बातों को पिघल कर रंगों में लोहा भरना है, जज्बातों को पिघल कर रंगों में लोहा भरना है, जब तक जाकर एक माँ का लाल इनके माध्यम से एक यशस्वी हमें नेता बनना है, एक यशस्वी हमें नेता बनना है. आणि या इनच्या संस्कारातून, या संस्कारशील व्यासपीठावरून आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी या इनच्या माध्यमातून आम्हाला दिली. नवे तर यातून आमचा जे नेतृत्व कौशल्य, नेतृत्व, दातृत्व, मातृत्व, कर्तृत्व अशा अनेक कौशल्याला मिळून या ठिकाणी आम्हाला ही संधी इनने दिली. तो विरोधी पक्षाला जर याविषयी काही बनायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर सांगावं, आणि त्यांनी जर तुमचा प्रत्येक गोष्टीचा आम्ही या ठिकाणी आदर करतो. आम्ही जरी मंत्री असलो तरी आम्हाला माहिती आम्ही तुमच्याशिवाय, तुम्ही आमच्याशिवाय ही संसद भरू शकत नाही. ही संसद टिकून ठेवायचं काम तुमच्या आमच्यात आहे. जर काही चुकलं असेल तर माफी असावी, परंतु माझ्या ठरावा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मनपूर्वक धन्यवाद. ज्या मंत्र्यांना ठराव मंजूर आहे त्या मंत्र्यांनी